आजच आम्ही शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी प्रकल्प नानाजी देशमुख किती 6,000 कोटीला आपण मान्यता आजच दिली. टप्पा 2 शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास 45,000 कोटी रुपये च्या योजना आपण शेतकऱ्यांसाठी केल्या. 15-16,000 कोटी रुपये आपण अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपिटीच्या नुकसान भरपाई पोटी दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकरी सन्मान योजना आपण केली. प्रधानमंत्री महोदय 6,000 केंद्राचे आपले पण 6,000 असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना देखील वर्षाकाठी या ठिकाणी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं त्यांच्या या कुठल्याही आरोपाला काही हे नाहीये, म्हणजे काय बेस नाहीये. त्यामुळे आम्ही जे काही निर्णय घेतोय ते निर्णय या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे घेतोय. आमची 2.5 वर्षाची पहिली इनिंग होती तेव्हा जे आम्ही टेक ऑफ घेतलं होतं तो वेग अद्याप अजूनही तसाच ठेवलाय, वाढवलाय. मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसाचा कृती आराखडा सुरू केला. त्या कृती आराखड्यामध्ये बऱ्याचशा कलेक्टर, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सीओ यांनी चांगलं काम केलं. याचं कारण एवढंच की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला त्याच्या तालुक्यात, जिल्ह्यात न्याय मिळाला पाहिजे. तो मंत्रालयापर्यंत येता कामा नये. त्यानंतर 150 दिवसाचा आता कार्यक्रम आपण कृती आराखडा जाहीर केलाय. कालच आपलं मास राईडचं लोकार्पण झालं नागपूरमध्ये. कुठलाही जिल्हा कुठेही इतर जिल्ह्यांपेक्षा मागे राहू नये यासाठी महास्ट्राईड हे त्याचं लोकार्पण झालं. आपण वर्ल्ड बँकेसोबत या ठिकाणी त्यांच्या सोबत राज्य सरकार एकत्र काम करतंय आणि प्रत्येक जिल्ह्याला समान न्याय, म्हणजे तुम्हाला विकासाचं सांगतोय. आता 2.5 वर्षापूर्वीच तुम्हाला माहित आहे, 2.5 म्हणजे माझ्या 2.5 वर्षापूर्वीच, आता माझे 2.5 वर्ष धराल. त्यामुळे जसे स्पीड ब्रेकर वगैरे होते ते सगळे आम्ही काढून टाकले. मी सांगतो ना, जे म्हणजे विकासाला ज्या योजना चांगल्या आहेत त्या आम्ही कॅरी फॉरवर्ड केल्या. परंतु 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांच्या जलयुक्त शिवार योजना कोणी बंद केल्या? मराठवाडा वॉटर ग्रीड कोणी बासनात बांधलं? ते मुख्यमंत्री आम्ही झाल्यानंतर पुन्हा आमच्या टीमने सुरू केलं. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य आहे विकास याला चालना देणं. बाकी तर तुम्हाला माहित आहे, बाकी मी अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी हायवे याच्यात जातच नाही मी. ही तर कामं समोर आहेत तुमच्या. म्हणून तर आम्हाला, आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना म्हणून तर लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेट दिलं महाराष्ट्रातल्या. त्याने दुसरं म्हटलंय की इथं भरते स्टार्टअप बिटअप मध्ये काय मी जात नाही. खूप म्हणजे महाराष्ट्र जीडीपी नंबर 1 आहे, एफडीआय मध्ये नंबर 1 आहे, स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे, विकासामध्ये पुढे आहे. ते आता 20 लाख कोटी झाले आपल्या दोघांचे मिळून 20 लाख कोटी एमओई दावोस मध्ये झाले. कधी झाले होते? आणि नुसते एमओई नाही केले, कन्व्हर्जन त्याचं 70 to 80% आहे. याचा अभिमान आहे आम्हाला. आणि म्हणून मोदीजी पण ज्या पद्धतीने देशाचं जे काय ते 2047 जे विजन आहे त्यांचं 2047चं विकसित भारताचं, त्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन जे गोल आहे ते एक वर नाही राहणार, ते वाढणार आहे. म्हणजे महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन पण आपल्या प्रधानमंत्र्यांचं जे विकसित भारत 2047चं स्वप्न आहे त्याला सपोर्ट करणार आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी 3 टप्पे केले, 2030, 2035 आणि 2047. आणि त्यामुळे त्या वेगाने आपण पुढे जातोय. आणि म्हणून विकासाला आम्ही चालना देणारं आमचं सरकार आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार आहे. गोरगरिबांच्या जीवनामध्ये बदल घडवणारं सरकार आहे. आणि त्यामुळे ते म्हणाले की विरोधी पक्ष नेता तुम्ही दिलं नाही, की आमचा गळा घोटला लोकशाहीमध्ये गळा घोटला. अरे पण विरोधी पक्ष नेता बनायला ते विरोधी पक्ष कुठे आहे? विरोधी गट आहे, ते तुकडे गँग आहे. ते कसं काय त्याला विरोधी पक्ष देणार आहे? आणि यामध्ये लोकांनीच त्यांना तेवढं संख्याबळ दिलं नाही.
त्यामुळे त्याच्यामध्ये आमची चूक नाहीये. महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना तेवढ्या संख्याबळावर ठेवलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच त्यांची जी लोकशाहीचा गळा घोटण्याचं जे काही त्याचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. फक्त मी एवढंच सांगतो की विरोधी पक्षाचं काम आम्ही मानतो, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत, पण ते कधी आमच्या चांगल्या कामाला चांगलं म्हणतच नाही. त्यामुळे सातत्याने टीका करणं, आरोप करणं एवढंच त्यांना माहित आहे. पण आमची इच्छा आहे, जसं मुख्यमंत्री म्हणाले की सभागृहामध्ये प्रत्येक विषयावर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. सभागृहामध्ये तुम्ही प्रश्न मांडा, या महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न मांडा. सरकारने चांगलं काम केलं तर चांगलं म्हणा, वाईट काम केलं तर तुम्ही सूचना करा. आम्ही सगळ्याला तयार आहोत आणि त्यामुळे बाकी आता सभागृहामध्ये आम्ही बोलू. सभागृहामध्ये बाकी विषय त्याला प्रश्नांना उत्तर देऊ.